नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आपण सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स या पाठाला सुरुवात केली होती। त्याच्या पहिल्या भागामध्ये आपण काही बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या। अर्थसंकल्प, धनविधेयक याची माहिती पाहिली होती, यांचा इतिहास पाहिला होता। आता आपल्याला ही कार्यपद्धत काय असते हे सर्व काही डिटेलमध्ये पाहायचं आहे। तर हे एक महत्त्वाचं लेक्चर आहे, यात आपण अनेक कन्सेप्ट शिकणार आहोत। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला। तर मित्रांनो, आता आपल्याला अर्थसंकल्पीय कार्यपद्धती पाहायची आहे। तर बघा, राजकोषामध्ये पुढील वर्षी जमा होऊ शकणारी रक्कम आणि खर्च होऊ शकणारी रक्कम यांचे काय केले जाते, एक अंदाजपत्रक तयार केले जाते। आणि हे अंदाजपत्रक कधी तयार केले जाते, तर आदल्या वर्षी म्हणजेच पुढच्या वर्षीचे अंदाजपत्रक ते वर्ष सुरू होण्याच्या आधी तयार केले जाते। मित्रांनो, अर्थसंकल्प सादर करत असताना पुढील प्रमाणे कार्यपद्धती असते। आता आपण ते एक एक स्टेप वाईज पाहूया। तर सुरुवातीला काय केलं जातं, अर्थसंकल्पीय परिपत्रक जे आहे ते मांडलं जातं। म्हणजेच काय, तर पुढील वर्षाचे अंदाजपत्रक जे आहे ते तयार करण्याचे काम यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होते। सप्टेंबरमध्ये काय होतं, वित्त मंत्रालयातील जे अर्थसंकल्प विभाग आहे, हा विभाग मंत्रालयांपर्यंत अर्थसंकल्पीय परिपत्रक पाठवत असतो। त्यानंतर पुढे काय होतं, पूर्व अर्थसंकल्पीय चर्चा होते। म्हणजेच काय, तर विविध मंत्रालयाकडून परिपत्रकाच्या आधारावर प्रपत्रे म्हणजेच फॉर्मॅट्स जे असतात ते भरून ती जमा केली जातात। आणि हे फॉर्मॅट्स मंत्रालयीन स्तरावरती काय केले जातात, ती विभाग स्तर जे आहेत त्या स्तरावरची ते असतात। आणि काही जे फॉर्मॅट्स असतात ते जमेचे असतात। म्हणजे CBDT किंवा CBEC हे जे फॉर्मॅट्स आहेत या मंडळांनी तयार केलेले आहेत, ती करविषयक फॉर्मॅट्स असतात। त्यानंतर काय होतं, त्यावर चर्चा केली जाते। मग पुढे जमा निर्धारण ही एक स्टेप आहे। तर यामध्ये काय केलं जातं, यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये राजकोषात, आपण राजकोष म्हणजे काय असतं ते पाहिलं, तर त्या राजकोषामध्ये जी जमा होते तिला अर्थसंकल्पीय जमा असे म्हटले जाते। तर या जमेचे दोन प्रकार असतात, कोणते, महसुली जमा तर आणि भांडवली जमा। आता महसुली जमा जे आहे त्यामध्ये देखील दोन प्रकारचे वर्गीकरण केले जाते। तर बघा, महसुली जमा म्हणजे काय, तर शासनाला मिळणारा जो कर आहे किंवा व्याज किंवा नफा लाभांश या ज्या गोष्टी आहेत त्या कशामध्ये असतात, महसुली जमामध्ये असतात। म्हणजे शासनाला मिळणारा महसूल यामध्ये येतो। तर या महसुली जमेचे दोन वर्गीकरण केलेले आहेत, ते कोणते, कर महसूल आणि करेतर महसूल। कर महसूल म्हणजे काय, तर केंद्राच्या सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करापासून मिळणारा, केंद्रांचा मिळणारा काय असतो, महसूल यामध्ये असतो। आणि केंद्रीय अधिभार व उपकरापासून मिळणारा महसूल यामध्ये टाकलेला असतो। त्यानंतर करेतर महसूल, करेतर महसूलमध्ये काय असतं, म्हणजे नॉन टॅक्स रिव्हेन्यू असतो। केंद्राला व्याज, नफा, लाभांश या स्वरूपात मिळणारा जो महसूल असतो तो करेतर महसूलमध्ये येतो। म्हणजे बघा, जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांनी कर्जापोटी केंद्राला दिलेले जे व्याज असतं किंवा सार्वजनिक उद्योगांमधून मिळणारा लाभांश असतो किंवा रिझर्व्ह बँक, सार्वजनिक बँकांमधून मिळणारा जो लाभांश असतो, हे सर्व करेतर महसुलामध्ये येतं। त्यानंतर आपल्याला काय बघायचे, भांडवली जमा। तर भांडवली जमा म्हणजे काय, शासनाला मिळणारे जे कर्ज व कर्ज परतफेड आहे ती भांडवली जमामध्ये येते। तर आता या भांडवली जमेचे देखील दोन प्रकारचे वर्गीकरण केले आहेत। बघा, महसुली जमामध्ये पण शासनाला मिळणारा कर, व्याज, नफा, लाभांश या गोष्टी असतात। आणि भांडवली जमामध्ये काय असतं, शासनाला मिळणारे कर्ज, कर्ज परतफेड म्हणजेच मुद्दल या भांडवली जमेमध्ये गोष्टी येतात। तर भांडवली जमेचे दोन वर्गीकरण बिगर कर्ज जमा आणि कर्ज जमा असे केलेले आहे। तर बिगर कर्ज जमा म्हणजे काय, तर शासकीय उद्योगांमधून केलेल्या निर्गुंतवणुकीमधून मिळालेले जे भांडवल असते किंवा शासकीय लिलावातून मिळालेले भांडवल असते, राज्यांनी किंवा परकीय देशांनी केंद्र सरकारला केलेली कर्जाची परतफेड असते, ते सर्व कशामध्ये येतं, बिगर कर्ज जमामध्ये येतं। आणि कर्ज जमामध्ये काय येतं, तर कर्ज जमामध्ये जे भारत सरकार आहे त्यांनी जे अंतर्गत बाजार कर्जे आणि परकीय कर्जे घेतलेली असतात ती घेऊन काय करतात, भांडवल उभारत असतात। ती भांडवल कशामध्ये दाखवली जातात, कर्ज जमामध्ये दाखवली जातात। तर हे बिगर कर्ज जमा आणि कर्ज जमा झाले। त्यानंतर आपल्याला पुढची चौथी पायरी काय आहे, खर्च निर्धारण। आपण काय पाहतो, अर्थसंकल्पीय कार्यपद्धती कशा प्रकारे कार्य केले जाते। त्यानंतर खर्च निर्धारण केले जाते, म्हणजेच क्लोजर ऑफ एक्सपेंडिचर इस्टिमेट्स। तर यामध्ये काय केलं जातं, यामध्ये एका आर्थिक वर्षात राजकोषातून जो खर्च होणार आहे त्याला अर्थसंकल्पीय खर्च असे म्हटले जाते।
आणि या खर्चाचे मग पुढे प्रकार दिलेत कोणते, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. तर महसुली खर्च म्हणजे काय, शासन पगार, पेन्शन, व्याज, अनुदाने इत्यादींवरती जो खर्च करतो तो कशामध्ये येतो, महसुली खर्चामध्ये येतो. या महसुली खर्चाचे 2 वर्गीकरण केले जाते. तर ते प्रकार कोणते, योजना महसुली खर्च आणि योजनेतर महसुली खर्च. योजना महसुली खर्च म्हणजे काय, तर बघा केंद्र सरकार विविध योजना तयार करत असते आणि योजना तयार करताना महसुली खर्च म्हणजेच काय तर पगार, मजुरी हे ज्या गोष्टी आहेत त्या महसुली खर्चामध्ये येतात. म्हणजे बघा एखादी खडूफळा मोहीम असेल तर त्या अंतर्गत कार्यरत असणारे शिक्षकांचा पगार किंवा मनरेगा ज्या योजना आहेत त्या अंतर्गत दिली जाणारी मजुरी किंवा अनुदाने जी आहेत ती कशामध्ये येतात, योजना महसुली खर्चामध्ये येतात. त्यानंतर आपल्याला योजनेतर महसुली खर्च पाहायचा आहे. तर योजनेतर पगार किंवा योजनेतरमध्ये काय, योजनेतर पगार, पेन्शन, व्याज, अनुदाने, सेवांवरील खर्च जे आहेत ते या सदरामध्ये येतात. म्हणजेच काय, सैनिकांचा पगार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, जागतिक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज, इंधन, खत, अन्न सबसिडी हे सर्व अनुदाने हे कशामध्ये येतात, योजनेतर महसुली खर्चामध्ये येतात. तर आपल्याला काय पाहायचं आहे, भांडवली खर्च. तर हे भांडवली खर्च म्हणजे काय, त्यामध्ये काय येतं तर शासन कर्जे, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, भांडवली वस्तू खरेदीवरती करत असणारे जो खर्च असतो त्यांना काय म्हटले जाते, भांडवली खर्च म्हटले जाते. आणि ह्या ज्या भांडवली खर्च आहे याचे देखील 2 प्रकार पडतात, याचे देखील 2 वर्गीकरण केले असतात. ते कोणते, योजना भांडवली खर्च आणि योजनेतर भांडवली खर्च. तर या योजना भांडवली खर्चामध्ये काय येतं, तर जे योजनांवरती शासन जो भांडवली खर्च करतो म्हणजेच खडूफळा मोहीम अंतर्गत एखादी वर्ग खोली उभारणे किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत एखादे उपकेंद्र उभारणे हे काय झाले, भांडवली गोष्टी झाल्या आणि यांच्यावरती जो खर्च केलेला असतो तो काय झाला, योजना भांडवली खर्च झाला. आणि योजनेतर भांडवली खर्च म्हणजे काय, तर योजनेतर भांडवली खर्च जो योजना इतर गोष्टींवरती जो खर्च केला जातो, जसे की राज्यांना कर्ज देणे, केंद्र राज्यांना कर्ज देत असतं किंवा परकीय देशांना कर्ज देणे, पायाभूत सुविधा जसे रस्ते उभारणे, लढाऊ सामग्री खरेदी करणे हे काय झालं, योजनेतर भांडवली खर्च झालं. त्यानंतर पुढची पायरी काय असते, अंतिम निर्धारण वार्षिक वित्तीय विवरण. खर्च निर्धारणानंतर हे केलं जातं. तर यामध्ये बघा जानेवारीच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये जमा निर्धारण आणि खर्च या सदरामध्ये टाकतात. कशामध्ये, वार्षिक वित्तीय विवरणामध्ये, म्हणजे यात अंतिम निर्धारण केलं जातं. यामध्ये जमा निर्धारण आणि खर्च यामध्ये टाकलं जातं. त्यानंतर हे जे आहे या टप्प्यामध्ये एक अंतिम मसुदा तयार करायचा असतो. मग त्यात सर्व गोष्टी पाहिल्या जातात. मग त्यात पहिल्यांदा अर्थसंकल्पीय तूट ही एक कन्सेप्ट येते. तर बघा अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय जमा होय. 1996-97 पासून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात ही तूट काय दाखवली जाते, 0 दाखवली जाते. मित्रांनो आता इथून पुढच्या ह्या कन्सेप्ट थोड्या महत्त्वाच्या आहेत. यावर सेंटेन्स विचारून तुम्हाला योग्य की अयोग्य असे ओळखायला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा, खूप सोप्या कन्सेप्ट आहेत. अर्थसंकल्पीय तूट, अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय जमा. त्यानंतर आपल्याला पुढचं पाहायचं आहे महसुली तूट. महसुली तूट म्हणजे काय असतं, महसुली खर्च वजा महसुली जमा म्हणजे महसुली तूट होय. तर हे झालं महसुली तूट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे परिणामी महसुली तूट. तर बघा आपण महसुली तूट काय असतं हे पाहिलं, महसुली खर्च वजा महसुली जमा. परंतु आता परिणामी महसुली तुटीमध्ये काय असतं, अनुदाने देखील वगळली जातात. म्हणजे शासन जे अनुदाने देते ते देखील यामधून वगळली जातात. अनुदाने वगळून महसुली खर्च विचारात घेतला आणि महसुली जमेतून तो वजा केला तर या तुटीला काय म्हटले जाते, परिणामी महसुली तूट म्हटले जाते. म्हणजेच काय तर महसुली तुटीमधून अनुदाने वजा केली जातात. मग आपल्याला काय मिळतं, परिणामी महसुली तूट मिळते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे भांडवली तूट. तर भांडवली तूट म्हणजे काय, कॅपिटल डेफिसिट म्हणजेच भांडवली खर्च वजा भांडवली जमा म्हणजे भांडवली तूट होय. तर या सोप्या कन्सेप्ट आहेत. फक्त तूट म्हणजे काय, खर्च वजा जमा एवढं एक लक्षात ठेवा बेसिक. त्यातून तुम्हाला सगळ्यांची उत्तरं देता येतील. त्यानंतर काय आहे राजकोषीय तूट. तर बघा राजकोषीय तूट जे आहे तर भांडवली जमेतली बिगर कर्ज जमा म्हणजेच काय तर निर्गुंतवणुकीतून जे मिळालेली रक्कम असते किंवा कर्ज परतफेडीसारखी पुनर्प्राप्ती जी असते ही आपल्याला मिळणारच असते. त्याचा आपल्याला अंदाज असतो की हे आपल्याला शासनाला प्राप्त होणारच आहे. परंतु अर्थसंकल्पीय वर्षामध्ये एक उर्वरित खड्डा निर्माण होतो आणि कर्ज घेऊन तो भरला जातो.
म्हणजे जेव्हा गरज पडते तेव्हा कर्ज घेतला जातो आणि असा काहीसा प्रस्ताव जो आहे तो अर्थसंकल्पात मांडलेला असतो. म्हणजेच काय, तर शासनाची जी तिजोरी आहे ती शून्य अर्थसंकल्पीय तूट दिसत असली तरी देखील सध्या काय केलं जातं, म्हणजे आत्ताच्या घडीला त्यात हातभर खड्डा राहण्याचा अंदाज असतो की थोडाफार एक गॅप येऊ शकतो. म्हणून राजकोषातील हा जो खड्डा म्हटला जातो तोच काय आहे, राजकोषीय तूट आहे असे म्हटले जाते. म्हणजेच राजकोषीय तूट इन शॉर्ट काय झालं, राजकोषीय तूट म्हणजे काय, कर्ज झालं. कारण की कर्ज घेऊन तो खड्डा भरला जातो ना, म्हणून राजकोषीय तूट म्हणजेच कर्ज होय. त्यानंतर प्राथमिक तूट. तर बघा, प्राथमिक तूट म्हणजे काय, प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तूट वजा व्याज. म्हणजे जे कर्ज घेतलं जातं त्यावर जो व्याज द्यावा लागतो तो व्याज काय केला जातो, राजकोषीय तुटीतून वजा केला जातो. मग त्यातून आपल्याला काय मिळतं, प्रायमरी डेफिसिट म्हणजेच प्राथमिक तूट आपल्याला मिळते. म्हणजे जसं आपण कर्ज घेतला आणि तो खड्डा वीतभर नाही तर आपल्याला माहिती आहे तो हातभर होणार आहे, म्हणजे प्राथमिक तूट आपल्याला मोजावी लागते यातून. कारण की व्याज पण असतं ते देखील वजा करावं लागतं, ते द्यावं लागतं. म्हणून त्यातून आपल्याला प्राथमिक तूट काढता येते. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे चलनविषयक तूट. आता चलनविषयक तूट म्हणजे काय, तर बघा, केंद्र सरकार कर्जाची उभारणी रिझर्व्ह बँकेकडून करते किंवा इतर मार्गांकडून, म्हणजे परकीय मदत किंवा परकीय कर्ज, अंतर्गत कर्ज यातून करत असते. राजकोषीय तुटीतला एक असा भाग असतो ज्या भागाच्या अर्थ भरण्यासाठी शासन काय करतं, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतं आणि तो जो तुटीचा भाग असतो त्यालाच काय म्हटले जाते, चलनविषयक तूट असे म्हटले जाते. म्हणजे चलनविषयक तूट म्हणजे काय, रिझर्व्ह बँककडून RBI कडून उचललेले कर्ज होय. त्यानंतर आपल्याला स्ट्रक्चरल डेफिसिट किंवा चक्रीय तूट म्हणजेच रचनात्मक तूट हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, भारतासकट जगातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये शासकीय जमा आणि खर्चात फरक असतो. म्हणजेच काय, तर जमेपेक्षा खर्च जास्त असतो. आपल्याला तुटीचा अर्थ भरणा ही कन्सेप्ट पाहायचीच आहे. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की जमेपेक्षा खर्च जास्त असतो आणि अर्थव्यवस्थेतील ही जी प्रवृत्ती असते तिला काय म्हटले जाते, रचनात्मक तूट असे म्हटले जाते किंवा चक्रीय तूट असे म्हटले जाते. मित्रांनो, रचनात्मक तूट अधिक चक्रीय तूट या दोन्ही मिळून काय होते, अर्थसंकल्पीय तूट आपल्याला मिळते. तर हे एक लक्षात ठेवा. बघा, तेजीच्या काळामध्ये काय होतं, खर्चापेक्षा जमेत जर वाढ झाली तर चक्रीय अधिक्य होते आणि जर मंदीच्या काळामध्ये काय होतं, खर्चापेक्षा जमेत वाढ झाली तर चक्रीय अधिक्य काय होते, कमी होते. या एक इंटरलिंक कन्सेप्ट आहेत. म्हणजे मंदीच्या काळात जर चक्रीय तुटीची त्यात भर पडली आणि अर्थसंकल्पीय तूट काय होते, वाढते. कधी, शासकीय जमा खर्चात रचनात्मक तूट असताना. आणि या उलट तेजीच्या काळामध्ये चक्रीय अधिक्य निर्माण होऊन ती रचनात्मक तुटीचा काय होतो, प्रभाव नष्ट होतो आणि त्यातून काय होते, अर्थसंकल्पीय तोल किंवा अधिक्य निर्माण करू शकते. मित्रांनो, थोडं कन्फ्युजिंग वाटलं तर तुम्ही फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा की नेमकं काय असतं, त्यावरून तुम्हाला कन्सेप्ट कळून जाईल. त्यानंतर आपल्याला पुढची पायरी काय असते, यानंतर काय केलं जातं, अर्थसंकल्प दस्तऐवज छापलं जातं, त्याची छपाई केली जाते. इन शॉर्ट काय, तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये अर्थसंकल्पाच्या संपूर्ण दस्तऐवजाची काय होते, छपाई होत असते. या जे दस्तऐवज आहे ते दस्तऐवज 16 प्रकारचे असतात. त्यामध्ये 5 घटनात्मक विधेयके असतात. शिवाय FRBM ॲक्टनुसारची 4 विवरणपत्रे असतात. नंतर 6 स्पष्टीकरणार्थ दस्तऐवज असतात आणि एक फलनिष्पत्ती अर्थसंकल्पनाचे विवरण असते, ते देखील यामध्ये येते. म्हणजेच काय, आउटपुट बजेट. मित्रांनो, हे जे 6 स्पष्टीकरणार्थ दस्तऐवज असतात त्यामध्ये वित्त विधेयकाचे स्पष्टीकरण असते, खर्च विवरण असते, त्यानंतर एक्सपेंडिचर बजेट म्हणजेच खर्च अर्थसंकल्प असतो, जमा अर्थसंकल्प असतो, अर्थसंकल्प थोडक्यात असतो, त्यानंतर अर्थसंकल्पाचा सारांश देखील दिलेला असतो. हे पूर्ण स्पष्टीकरण दिलेले असते. शिवाय जे 5 घटनात्मक विधेयके असतात त्यामध्ये अनुदान मागणी असते, विस्तृत अनुदान मागण्या असतात, विनियोजन विधेयके असतात, वित्त विधेयके असतात आणि भारताचे सर्व निधी हे वार्षिक वित्तीय विवरणामध्ये येतात. या 5 घटनात्मक विधेयकांचा भाग आहे. तसेच FRBM ॲक्टनुसारची जी 4 विवरणपत्रे आहेत त्यामध्ये काय येतं, राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र येतं, मध्यावधी राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र येतं, तसेच बृहतलक्षी आराखड्याचे विवरणपत्र येतं, मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरणपत्र देखील त्यात दिलेलं असतं.
ही जी विवरणपत्रे 4 सांगितली FRBM ॲक्टमधील, त्यातील 3 विवरणपत्रे जी आहेत ती अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हा होतात त्यामध्ये मांडले जातात आणि चौथे जे आहे शेवटचे कोणते मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरणपत्र हे कधी मांडले जाते तर जेव्हा संसदीय अधिवेशन होते तेव्हा ते मांडले जाते. तर हे लक्षात ठेवा. एक जस्ट नॉर्मल लक्षात ठेवा. बाकी तुम्ही ऐकले असेल कानावर पडले तरी ठीक आहे. बाकी एवढे हे 4 गोष्टी मेन लक्षात ठेवा की 5 घटनात्मक विधेयके, FRBM ॲक्टनुसारची 4 विवरणपत्रे, 6 स्पष्टीकरणार्थ दस्तऐवज आणि 1 फलनिष्पत्ती अर्थसंकल्पाचे विवरण. तर मित्रांनो त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प मांडणी. तर बघा 1924 पासून केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच वेगळा रेल्वेचा अर्थसंकल्प देखील मांडला जात असे. म्हणजे ही एक प्रोसेस होती. परंतु 2017-18 पासून काय केली ही प्रथा बंद करण्यात आली. म्हणजे आता रेल्वेचा सेपरेट अर्थसंकल्प मांडला जात नाही. 1921 मध्ये जे विल्यम ॲकवर्थ या ब्रिटिश रेल्वे अर्थतज्ञ होते त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय रेल्वे संदर्भात एक समिती स्थापन केली होती आणि या समितीच्या शिफारसीनुसार रेल्वेची पुनर्रचना करण्यात येऊन रेल्वेचे हिशेब खाते 1924 पासून केंद्रीय खात्यापासून वेगळे करण्यात आले होते. म्हणजे रेल्वेचा वाटा केंद्रीय हिशोबात किती होता 70 ते 80% होता. त्यामुळे त्याचा हिशोब काय करण्यात आला होता वेगळा करण्यात आला होता. परंतु 2017 पासून असे होत नाही. आता सर्व अर्थसंकल्प एकत्रच असतो. म्हणजे हे अर्थसंकल्प बाद करण्यात आले. द रेल्वे बजेट असे त्याला नाव होते. डिस्पेन्सिंग विथ द रेल्वे बजेट असे त्याला नाव देण्यात आले होते. तर हे एक लक्षात ठेवा. जेव्हा रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेलं जे विवेक देबराई समिती जी आहे त्यांनी जून 2015 मध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बाद करण्याची शिफारस केली होती. कोणी? रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या विवेक देबराई समितीने. कधी? जून 2015 मध्ये अहवाल दिला होता. त्यानंतर मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्पाची मांडणी केली जाते. म्हणजेच अर्थसंकल्पाचा जो शेवटचा टप्पा असतो तिथे काय केली जाते एक गुप्तता पाळली जाते. या कामामध्ये गुंतलेले जे अधिकारी आहेत ते अर्थसंकल्पीय भाषणांपर्यंत स्थानबद्ध ठेवले जातात. मंत्रिमंडळाला अंतिम सारांश जो आहे तो कधी दाखवला जातो तर अर्थसंकल्प सादर करण्याच्या 10 मिनिटे आधी दाखवला जातो. म्हणजे बघा किती गुप्तता पाळली जाते. शिवाय ठरलेल्या तारखेला म्हणजेच कधी तर 1 फेब्रुवारीला वित्तमंत्री काय करतात अर्थसंकल्प सादर करत असतात आणि सुरुवातीला वित्तमंत्री काय करतात अर्थसंकल्पीय भाषण करत असतात. ही बजेटची पूर्ण प्रोसेस आहे ती तुम्ही पॉलिटीमध्ये पण शिकणारच आहात. परंतु इथे आपण धनविधेयकाविषयी पाहतो त्यामुळे आपल्याला हे पाहायचं आहे. शिवाय 2016-17 पर्यंत जो अर्थसंकल्प आहे तो फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडला जात असे. मात्र आता काय केलेलं आहे ते बदललेलं आहे. आता कधी होतं 1 फेब्रुवारीला म्हणजेच फेब्रुवारीच्या सुरुवातीच पहिल्याच दिवशी काय केलं जातं केंद्रीय अर्थसंकल्पाची मांडणी केली जाते. त्यानंतर मित्रांनो काय होतं संसदीय चर्चा होते. लोकसभेचे जे सभापती आहेत किंवा संसदीय कामकाज समित्या ज्या आहेत त्यांच्या सूचनांप्रमाणे साधारणतः दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ते अर्थसंकल्प मांडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून 4 ते 5 दिवस संसदेमध्ये अर्थसंकल्पावर साधारण चर्चा होते. कोणतं जनरल डिस्कशन होतं. आणि ही जी चर्चा आहे ती कशी असते धोरणात्मक असते. म्हणजे काय होतं तर कुठलाही कपात प्रस्ताव यामध्ये मांडला जात नाही किंवा कुठलेही मतदान या चर्चेमध्ये घेतले जात नाही. जेव्हा साधारण चर्चा संपते त्यानंतर विविध विभागवार मंत्री जे असतात किंवा मंत्रालय असतात मग त्यांच्या खर्चाची संमती मिळण्यासाठी काय केले जाते अनुदान जे आहेत त्यांच्या मागणीसाठी डिमांड फॉर ग्रँट्स हे विधेयक मांडले जाते. मग तिथे विशेष चर्चा सुरू होते. पुढे संसदीय समित्यांकडे ते गेल्यावर विशेष चर्चा सुरू होते आणि मग तिथून कपात प्रस्ताव वगैरे यांना सुरुवात होते. सर्व कपात प्रस्ताव झाले की त्यानंतर संसदेची जी व्यवसाय सल्लागार समिती असते ती अनुदानांच्या मागणीवरील चर्चेसाठी एक विशिष्ट अशी मुदत ठरवून देते आणि मग ती मुदत ठरवल्यानंतर पुढे सर्व मागण्या मंजूर झाल्यानंतर कलम 114 नुसार लोकसभेमध्ये काय केलं जातं विनियोजन विधेयक मांडले जाते. अर्थसंकल्पाच्या मंजुरीला सुरुवात होते. मग विनियोजन विधेयक मांडणे चर्चा करणे संमत करणे या सर्व बाबी एकाच दिवशी करण्यासाठी सभापतींची काय करावी लागते पूर्वसंमती घ्यावी लागते. मग त्यानुसार ते वित्त विधेयक हे अर्थसंकल्प जे आहे ते ज्या दिवशी सादर केलेला असतो त्याच दिवशी ते मांडले जाते. हे लोकसभेमध्ये होतं ते कधी कलम 117 नुसार त्या दिवशी केलं जातं आणि हे जे सुरक्षित राखून ठेवलेलं असतं त्याच्या प्रती ज्या आहेत त्या संसदेच्या सदस्यांना देत नाहीत.
तर हे विनियोजन विधेयक जे आहे ते संमत झाल्यानंतर वित्त विधेयकावरती चर्चा सुरू होते आणि संमती द्यायच्या दिवसाच्या 2 दिवस आधीच त्याच्या प्रती संसदेच्या सदस्यांमध्ये वितरित केलेल्या असतात. मग त्यानुसार त्यावर प्रश्न विचारले जातात, त्यांचे निराकरण केले जाते, त्यानुसार सर्व मागण्या मंजूर होत असतात. मग त्यानंतर मित्रांनो, लोकसभेचे जे निवडणुकांचे वर्ष आहे ते जर म्हणजे निवडणुकांचे वर्ष असल्यास काय केले जाते, 2 वेळा अर्थसंकल्प सादर केला जातो. असं घडतं, कारण की सरकार चेंज होतं, त्यामुळे अर्थसंकल्प 2दा सादर करावा लागतो. सरकार जरी बदलले नाही, तेच राहिले तरी देखील त्यांना पुन्हा अर्थसंकल्प सादर करावा लागतो. त्यानंतर मग काय होतं, आर्थिक वर्ष सुरू होतं. म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्ष आपल्याला माहिती आहे, आपण आधी पण पाहिलं होतं की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. यानुसार मग जे सर्व योजना किंवा जे प्लॅन ठरवलेले असतात, जे अर्थसंकल्प मांडलेला असतो त्यामधील जो खर्च, सगळ्या रकमा पुढे वितरित होऊन सर्व गोष्टींना सुरुवात होते. आपलं आर्थिक वर्ष काय आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च. हे आपण राष्ट्रीय उत्पन्न या पाठामध्ये देखील पाहिलं होतं. हे वर्ष चेंज करता येऊ शकतं, त्यासाठी मागण्या देखील करण्यात येतात. म्हणजे बघा, जर 1 डिसेंबरला मांडला अर्थसंकल्प तर तो एक पूर्ण वर्ष आपल्याला मिळतो, किंवा नवीन वर्ष 1 जानेवारीला सुरू झाले तर नुकताच जे पडून गेलेल्या पावसाचे आकलन आहे ते होऊन आपल्याला पाहिजे ते बदल देखील घडवता येतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होत असतो, हे देखील तुम्हाला माहिती असेल. जून ते सप्टेंबर दरम्यान जो पाऊस पडतो या दृष्टीने काय असतो, तो महत्त्वाचा असतो अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. म्हणून त्या एक बरं पडतं की डिसेंबरमध्ये पावसाचा अंदाज घेऊन अर्थसंकल्प मांडणे, कारण जेव्हा एप्रिलमध्ये अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये मांडला जातो तो पावसाळ्याच्या आधी असतो. त्यामुळे थोडं एक देखील आहे की चेंजेस करायचे असतील तर ते आपण करू शकतो. परंतु सध्या तरी 1 एप्रिल ते 31 मार्च हेच आपलं आर्थिक वर्ष आहे. तर अशी अर्थसंकल्पीय कार्यपद्धत असते. यानुसार अर्थसंकल्प मांडले जातात आणि मग ते पुढे फॉलो होतात. तर मित्रांनो, आपलं अर्थसंकल्पीय कार्यपद्धती झालेली आहे. आता आपल्याला लेखा आणि लेखापरीक्षण काय असतं ते पाहायचं आहे, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. तर बघूया. सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था संसदेच्या वतीने कार्यकारी मंडळाच्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करते. सर्वोच्च लेखापरीक्षण जी संस्था असते ती काय करते, संसदेच्या वतीने कार्यकारी मंडळाच्या व्यवहारांचे काय करत असते, लेखापरीक्षण करत असते. जे सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था असतात त्यामध्ये कोण येतं, तर त्यामध्ये 2 यंत्रणा आहेत. कोणते, महालेखापरीक्षक आणि भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग. तर आपल्याला दोन्ही पुढे डिटेलमध्ये पाहायचं आहेच. तर मित्रांनो, महालेखापरीक्षक म्हणजे काय, कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल. तर बघा, हे विविध सार्वजनिक उद्योगांचे लेखे तयार करण्याचे काम कोणाचे असते, लेखापरीक्षणाचे काम हे कोणाचे असते, कॅगचे असते. हे काम कॅग पार पाडत असतो, म्हणजेच महालेखापरीक्षक पार पाडत असतो. राज्यघटनेच्या कलम 148 नुसार काय केली जाते, महालेखापरीक्षकाची नियुक्ती केली जाते. कोण करतं, राष्ट्रपती करत असतं. त्यानंतर आपल्याला महालेखापाल याविषयी जाणून घ्यायचं आहे. CGA. बघा मित्रांनो, महालेखापाल आणि महालेखापरीक्षक यामध्ये गल्लत करू नका. महालेखापरीक्षक म्हणजे कॅग आणि महालेखापाल म्हणजे CGA. तर बघा, जे आता CGA आहे ते केंद्र शासनाच्या जमा खर्चाचे लेखे तयार करण्याचे कार्य करत असतात. कोणाच्या, केंद्र शासनाच्या जमा खर्चाचे लेखे. आणि राज्यघटनेच्या कलम 150 नुसार महालेखापरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपतीने सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनाचे लेखे ठेवले जातात. कोणाच्या नियंत्रणाखाली, महालेखापालाच्या नियंत्रणाखाली. मित्रांनो, यामध्ये महालेखापालाचे आणखी काय कार्य असते, तर ते काय करतात, लेख्यांची रचना, पद्धती, प्रपत्रे किंवा हे तयार करणे, तसेच वित्त मंत्रालयासाठी खर्च, महसूल, कर्जे, तुटी यांचे काय करायचे, दर महिन्याला विश्लेषण करण्याचे काम कोण करतं, महालेखापाल करत असतात. तर ही कार्य महालेखापालाची असतात. तसेच मित्रांनो, आता आपल्याला महालेखापरीक्षकांविषयी जाणून घ्यायचं आहे. महालेखापरीक्षक किंवा नियंत्रक व महालेखापरीक्षक. तर ते आपण बघूया. असं म्हटलं जातं की भारतामध्ये महालेखापरीक्षक हा फक्त महालेखापरीक्षकाचे काम करतो, तो नियंत्रकाचे काम करत नाही. म्हणून आपण महालेखापरीक्षक असे त्याला म्हणतो फक्त. परंतु त्याच्या कॅग या शब्दाचा पूर्ण अर्थ कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजेच नियंत्रक व महालेखापरीक्षक असा आहे. तर महालेखापरीक्षकाचे पगार, भत्ते व पेन्शन जे आहे ते कशामधून येतं,
संचित निधीच्या प्रभारित खर्चामध्ये मोडतं, म्हणजे चार्ज एक्सपेंडिचर. संचित निधीचे दोन प्रकार असतात, एक चार्ज एक्सपेंडिचर आणि एक अनचार्ज एक्सपेंडिचर, म्हणजेच प्रभारित खर्च आणि अप्रभारित खर्च. तर या प्रभारित खर्चामधून महालेखा परीक्षकाचे पगार, भत्ते, पेन्शन या सर्व गोष्टी मिळत असतात. आणि राष्ट्रपती कलम 148 नुसार महालेखा परीक्षकाची नियुक्ती करतात. ते आपण पाहिलंच. महालेखा परीक्षक घेत असलेली जी शपथ असते किंवा पगार व सेवा शर्ती असतात ते याच कलमानुसार ठरतात. आणि महालेखा परीक्षकाचा कार्यकाल संपल्यानंतर त्याच्या जागी दुसऱ्या कोणत्याही पदावरती त्याची नियुक्ती केली जात नाही. म्हणजे महालेखा परीक्षकाची एकदा त्याचं महालेखा परीक्षक म्हणून कार्य संपलं की पुढे त्याची दुसऱ्या कोणत्या पदावरती नियुक्ती केली जात नाही. तसेच महालेखा परीक्षक जे आहेत त्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा म्हटला तर ते शासकीय लेख्यासंदर्भात कार्य करतात. तसेच शासकीय लेखा परीक्षणासंदर्भात कार्य करतात, म्हणजे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग दोन्ही करतात. तसेच ते मार्गदर्शनात्मक कार्य देखील करतात. म्हणजे बघा, अधिक पारदर्शकता येण्यासाठी महालेखा परीक्षक जे आहेत ते शासकीय लेख्यांविषयक मानके तयार करत असतात. शिवाय महालेखा परीक्षक विविध विभाग, मंत्रालये तसेच राज्यांच्या शासकीय विभागांना वित्तीय नियोजनाबाबत काय करतात, मार्गदर्शन करतात. तर ही महालेखा परीक्षकाची सर्व कार्ये आहेत. मित्रांनो, आता आपल्याला लेखा परीक्षणाची पद्धत काय असते ते पाहायचं आहे. तर बघूया, जे आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभाग हे काय करतं, लेखा परीक्षणाची वार्षिक योजना तयार करतात. कधी, आर्थिक वर्ष संपल्यानंतर. आता हे जे लेखा परीक्षण आहे याचे देखील दोन प्रकार पडतात. मित्रांनो, राज्यांसाठी लेखा परीक्षक असतो, तसेच लेखापाल देखील कार्यरत असतात. तर बघा, हे जे लेखा परीक्षण आहे त्याचे दोन प्रकार आहेत. कोणते, नियमित लेखा परीक्षण आणि कोणतं दुसरं की संपादनूक लेखा परीक्षण. तर हे दोन लेखा परीक्षणाचे प्रकार आहेत. हे जे नियमित लेखा परीक्षण आहेत त्याचे देखील आणखी दोन प्रकार पडतात की अनुवृत्ती लेखा परीक्षण आणि वित्तीय साक्षांकन लेखा परीक्षण. जे अनुवृत्ती लेखा परीक्षण आहे यामध्ये आर्थिक वर्षातील काही निवडक व्यवहार जे आहेत त्यांचे लेखा परीक्षण केले जाते. म्हणजे काय, तर अनुवृत्ती लेखा परीक्षणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी जी खरेदी केलेली एखादी शालेय वस्तू असते किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते बांधणीसाठी केलेला एखादा करार असतो, यांचा समावेश अनुवृत्ती लेखा परीक्षणामध्ये होतो. तसेच वित्तीय साक्षांकन लेखा परीक्षणामध्ये कशाचा समावेश होतो, तर त्यामध्ये लेखापरीक्षण पूरक लेखापरीक्षण असून प्राथमिक स्तरावरती सनदी लेखापालाची मदत घेतली जाते. यामध्ये या व्यवहारांची काय केली जाते, आर्थिक सत्यता आणि पूर्णता तपासली जाते. तर हे वित्तीय साक्षांकन लेखापरीक्षणामध्ये होतं. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे, संपादनूक लेखापरीक्षण. हे जे यालाच काय म्हणतात, परफॉर्मन्स ऑडिट. या परीक्षणामध्ये शासनाच्या आर्थिक खर्चामुळे जी धोरणात्मक लक्ष्य आहेत ती गाठली गेली की नाही हे तपासले जाते. म्हणजे एखादी योजना, कार्यक्रम किंवा प्रकल्पाने जे सामाजिक आर्थिक लक्ष्य गाठायचे होते ते लक्ष्य गाठले की नाही हे तपासले जाते. त्यावरून हे ऑडिट केले जाते. त्यानंतर मित्रांनो, आता जे आहेत जे लेखापरीक्षण होतं ते 3 प्रकारचं होतं. माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षण, सामाजिक लेखापरीक्षण आणि पर्यावरणीय लेखापरीक्षण. तर या माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षणामध्ये विविध मंत्रालय आणि विभागांचे संगणकीय व्यवस्थांचे, ई शासन यांचे काय केले जाते, लेखापरीक्षण केले जाते. तसेच सामाजिक लेखापरीक्षणामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या स्थानिक ज्ञान व स्पर्धात्मकतांचा वापर करून विकेंद्रित पद्धतींनी आरोग्य, शिक्षण, ग्रामीण रोजगार, पाणी यांसारख्या सामाजिक योजनांचे लेखापरीक्षण केले जाते. म्हणजेच बघा, शाळेय कामकाज जे आहेत त्यांचे परीक्षण स्थानिक पालक शिक्षक जे आहेत त्यांच्या संघामार्फत केले जाते. ह्याला काय म्हणतात, सामाजिक लेखापरीक्षण असे म्हणतात. ही एक मॉडर्न पद्धत आपण म्हणू शकतो. त्यानंतर पर्यावरणीय लेखापरीक्षण देखील केले जाते. म्हणजे पर्यावरणीय मुद्दे जे आहेत विविध त्यांना अनुसरून तसेच शाश्वत विकासाचे ध्येय विचारात घेऊन शासकीय जमा खर्चाचे पर्यावरणीय लेखापरीक्षण केले जाते. या ज्या लेखापरीक्षण पद्धती आहेत त्यांचा परिपाक म्हणजेच काय, लेखापरीक्षणाचा अहवाल होय. तो अहवाल मांडला जातो. मग त्यानुसार आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टी कोणत्या प्रकारात अंमलबजावणी केलेली आहे, किती प्रकारे त्याचं एक सक्सेस मिळालेलं आहे हे आपल्याला यातून कळत असतं. तर मित्रांनो, पुढे एक असं आहे की केंद्राचे लेखापरीक्षण अहवाल जे आहेत ते संसदेच्या लोकलेखा समितीकडे पाठवले जातात.
आणि लोकलेखा समिती या अहवालावरती काय करत असते, टीका टिप्पणी करत असते. आपल्याला या समित्या कोणत्या कोणत्या आहेत ते पुढे डिटेलमध्ये पाहायचं आहे, ते आपण पाहूया. तर बघा, अर्थविषयक संसदीय समित्या, आता आपण 3 समित्या पाहूया. तर पहिली कोणती असते, अंदाज समिती असते. म्हणजे संसदीय कामकाजामध्ये या 3 महत्त्वाच्या समित्या आहेत, त्या अर्थविषयक कामकाज पार पाडत असतात. पहिली अंदाज समिती म्हणजेच इस्टिमेट कमिटी. तर या कमिटीमध्ये, या समितीमध्ये 30 सदस्य असतात आणि हे सर्व सदस्य कुठून आलेले असतात, लोकसभेमधून आलेले असतात. आणि यापैकीच एक काय असतो, अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. या समितीचा कालावधी 1 वर्षाचा असतो. या समितीची स्थापना 1950 मध्ये सर्वप्रथम झाली होती. तर मित्रांनो, ही समिती शासनाच्या खर्चामध्ये काटकसर सुचवून आर्थिक व्यवहारांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी कार्यशील असते. काय करते, शासनाच्या खर्चात काटकसर सुचवते आणि आर्थिक व्यवहार जे आहेत त्यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी कार्यशील असते. मित्रांनो, या समितीमध्ये कुठलाही मंत्री सदस्य होऊ शकत नाही आणि एखादा जर सदस्य नंतर मंत्री झाला तर त्याला या समितीचा काय करावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो किंवा त्याला या समितीमध्ये राहता येत नाही. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची समिती आहे लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट्स कमिटी, पॅक, PAC असायला म्हटलं जातं. तर मित्रांनो, या समितीमध्ये 22 सदस्य असतात. यामध्ये 15 सदस्य लोकसभेतून आलेले असतात तर 7 सदस्य राज्यसभेतून आलेले असतात. आणि लेखापरीक्षणाचा अहवाल जो आहे तो महालेखापरीक्षक काय करतात, राष्ट्रपतींना सादर करतात. मित्रांनो, या समितीचा देखील 1 वर्षाचा कालावधी असतो. इथे देखील या 22 सदस्यांमधून एकाचे अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. परंतु इथे परंपरेने काय आहे, विरोधी पक्षातील जो सदस्य आहे तो या समितीचा काय असतो, अध्यक्ष असतो. तर हे देखील इथे लक्षात ठेवा. कोणत्या, लोकलेखा समितीचा अध्यक्ष कोण असतो, विरोधी पक्षातील सदस्य असतो. मित्रांनो, ही जी समिती आहे ती लेखापरीक्षणाचे विश्लेषण लोकलेखा समिती जी करत असते आणि अहवालातील लेखांचे समीक्षण, तर हे सर्व लोकलेखा समितीकडे ते पाठवलं जातं. मित्रांनो, काही वेळा या लोकलेखा समितीला अंदाज समितीची जुळी बहीण, ट्विन सिस्टर असे देखील संबोधले जाते. महालेखा परीक्षकाला या समितीचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असे संबोधले जाते. तर या गोष्टी लक्षात ठेवा. ही जी लोकलेखा समिती आहे ही सर्वप्रथम 1921 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणान्वये स्थापन करण्यात आली होती. तर ही कधी स्थापन झाली, 1921 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणान्वये स्थापन करण्यात आली होती. तर मित्रांनो, यानंतर आपल्याला पुढची समिती पाहायची आहे, सार्वजनिक उपक्रम समिती. मित्रांनो, या समितीमध्ये देखील, सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये देखील 22 सदस्य असतात. त्यांपैकी 15 सदस्य लोकसभेतून असतात आणि 7 सदस्य राज्यसभेतून निवडले जातात. मित्रांनो, सार्वजनिक उपक्रम समिती आणि लोकलेखा समितीमध्ये देखील कोणत्याही मंत्र्याला सदस्य होता येत नाही. जर सदस्य असलेला व्यक्ती जर मंत्री झाला तर त्याला सदस्य राहता येत नाही, या समितींचा सदस्य राहता येत नाही. तर ही जी सार्वजनिक उपक्रम समिती आहे ही समिती खास सार्वजनिक उद्योगांशी निगडीत असते आणि ती कोणते कार्य पार पाडत असते, तर सार्वजनिक उद्योगांशी निगडीत कार्य पार पाडत असते. म्हणजे बघा, कोणते सार्वजनिक उद्योगांचे अहवाल आणि लेखांचे परीक्षण करणे, तसेच सार्वजनिक उद्योग विषयक महालेखा परीक्षकांच्या अहवालांचे काय करणे, परीक्षण करणे, किंवा सार्वजनिक उद्योगांची स्वायत्तता, कार्यशीलता, तत्त्वे, व्यावसायिक बाबी याबाबत सल्ला देणे, ही सर्व कार्ये कोण करते, सार्वजनिक उपक्रम समिती करत असते. मित्रांनो, कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार 1964 मध्ये सर्वप्रथम सार्वजनिक उपक्रम समिती स्थापन करण्यात आली होती. तर हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. कोणाच्या शिफारसीनुसार ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि कधी, 1964 मध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला अर्थसंकल्पांचे प्रकार पाहायचे आहेत. तर बघा, अर्थसंकल्पांचे 3 प्रकार पडतात. कोणते, संतुलित अर्थसंकल्प, शिल्की अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प. मित्रांनो, जो संतुलित अर्थसंकल्प असतो त्याला बॅलन्स बजेट म्हणतात. ते जमा आणि खर्च या दोन्हींमध्ये काय असतो, बॅलन्स साधलेला असतो. म्हणजे जमा आणि खर्च काय असतो, सारखाच असतो. जेवढी जमा असते तेवढाच खर्च देखील केला जातो. त्यानंतर शिल्की अर्थसंकल्प असतो, सरप्लस बजेट असे त्याला म्हटले जाते. यामध्ये काय होतो, खर्चापेक्षा जमा जास्त असते. म्हणजे काय, जमा जेवढी असते त्यापेक्षा खर्च काय केला जातो, कमी प्रमाणात केला जातो. म्हणजे एक रक्कम शिल्लक राहते, म्हणून याला शिल्की अर्थसंकल्प असे म्हटले जाते.
त्यानंतर मित्रांनो तुटीचा अर्थसंकल्प म्हणजेच डेफिसिट बजेट मांडला जातो. याला काय म्हणतात? डेफिसिट बजेट, तुटीचा अर्थभरणा किंवा तुटीचा अर्थसंकल्प याला म्हटले जाते. इथे काय होतं, जमेपेक्षा खर्च जास्त होतो. म्हणजे जमा कमी असते आणि त्यापेक्षा जास्त काय केला जातो, खर्च केला जातो. आणि मग ती रक्कम पुन्हा कर्ज घेऊन किंवा इतर गोष्टींतून, म्हणजे नोटा वगैरे छापल्या जातात किंवा RBI कडून कर्ज घेऊन नोटा छापणे हा एक शेवटचा पर्याय असतो तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी. मग ही तूट भरली जाते. तर मित्रांनो, हे अर्थसंकल्पाचे 3 प्रकार आहेत. तसेच अर्थसंकल्पाचे 2 भाग देखील असतात. तर ते 2 पार्ट्स कोणते आहेत? महसुली भाग, रेव्हेन्यू अकाउंट, आणि कॅपिटल अकाउंट, भांडवली भाग. ते आपण महसूल आणि भांडवली जमा हे सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, त्यानंतर अर्थसंकल्पाची 3 स्वरूपे आहेत. ती स्वरूपे आपण पाहूया. तर पहिलं काय असतं? पारंपरिक अर्थसंकल्प, ट्रेडिशनल बजेट. म्हणजे काय? तर बृहत अर्थशास्त्र जे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे त्याचा विकास होत असताना विविध देशांमध्ये अर्थसंकल्प पद्धतीमध्ये सुधारणा होत गेल्या, की अर्थसंकल्प पद्धत बदलली गेली. आणि या सुधारणांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खर्च आधारित जो अर्थसंकल्प सादर होत गेला त्याला काय म्हटले गेले? पारंपरिक अर्थसंकल्प असे म्हटले गेले. या पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये काय कशाचा विचार केला जातो? खर्चाचे प्रमाण निर्धारित करण्याला त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. तर हे लक्षात ठेवा की सुरुवातीला जे खर्चाचे प्रमाण निर्धारित केले जाते त्याला त्यांनी पारंपरिक अर्थसंकल्प म्हटलेले आहे. त्यानंतर शून्याधारित अर्थसंकल्प, झिरो बेस्ड बजेट, हा देखील एक अर्थसंकल्पाचं स्वरूप आहे. तर मित्रांनो, पीटर ए पिहर हे जे अमेरिकन कंपनीमध्ये हे मॅनेज होते, टेक्सास इन्स्ट्रुमेंट या अमेरिकन कंपनीमध्ये ते मॅनेजर होते. आणि या कंपनीच्या अंतर्गत हिशोबासाठी त्यांनी काय केलं? 1960च्या दशकामध्ये शून्याधारित अर्थसंकल्पाची संकल्पना राबवली. पीटर ए पिहर जे आहेत त्यांना शून्याधारित अर्थसंकल्पाचा काय म्हटले जाते? जनक म्हटले जाते. मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की शून्याधारित अर्थसंकल्पाचा जनक कोण आहे? पीटर ए पिहर आहेत. मित्रांनो, याला खर्चाची तरतूद करताना तसेच जमेचा अंदाज लावताना मागील वर्षातील कुठल्याही आकड्यांचा आधार घेतला जात नाही. म्हणजे कुठल्याही आकड्यांचा आधार घेतला जात नाही, एक नव्याने विचार करावा लागतो. आणि म्हणूनच काय म्हटले आहे याला? शून्याधारित, झिरो बेस्ड बजेट असे म्हटले आहे. त्यानंतर फलनिष्पत्ती अर्थसंकल्प असा एक अर्थसंकल्प आहे. याचं एक स्वरूप आहे, म्हणजेच काय? आउटकम बजेट. मित्रांनो, सरकारने खर्च केल्यानंतर काय मिळवले हे मोजणे कठीण आहे. त्यामुळे ते थोडे कठीण असले तरी पण ते अशक्य नाही आहे. म्हणजे काय मिळवले म्हणजे काय? काय त्यांना आउटकम आला हे शोधताना काही एक साधने आहेत, जे साध्य आहेत, जी मोजण्यासारखी आहेत, ती ठरवली जातात. आणि ही साध्य ठरवणारा आणि ती प्राप्त करण्यासाठी सादर केलेला जो अर्थसंकल्प असतो त्याला फलनिष्पत्ती अर्थसंकल्प असे म्हटले जाते. आणि याचे फायदे काय असतात? तर खर्च आणि निष्पत्ती यांची सांगड घालता येते. शिवाय प्रशासनात सुधारणा देखील होते आणि लोकांचा विश्वास देखील वाढतो. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्यावर जर खर्च होत असेल, समजा XYZ रुपये खर्च होत असेल, तर तो खर्च होऊन बालमृत्यू दरात 20% काय केली जाईल? कपात केली जाईल. असं जर एक मानलं जातं की त्याचा आउटकम हा येईल. म्हणजे बालमृत्यू दर 20% कमी होणार, हे मोजता येण्यासारखे लक्ष्य आहे. तर यातून आपल्याला फलनिष्पत्ती कळते की इतका खर्च करून आम्ही इतक्या प्रमाणात ही गोष्ट सुधारणार आहोत, असं याचं एक उदाहरण देता येईल. तर मित्रांनो, हे अर्थसंकल्पाविषयी आपण पाहिले, त्याचे प्रकार आणि स्वरूपे पाहिले, भाग पाहिले. आता आपल्याला शेवटचं पाहायचं आहे केंद्र सरकारची देणी, लायबिलिटीज ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. तर मित्रांनो बघा, पहिलं येतं सार्वजनिक कर्ज, पब्लिक डेट. जे राजकोषीय धोरण आहे ते राबवत असताना खर्च भागवण्यासाठी जमा अपुरी पडते आणि त्यामुळे सरकारला काय करावं लागतं? कर्ज घ्यावं लागतं. सरकार कोणाकडून कर्ज घेतं? रिझर्व्ह बँकेकडून घेतं किंवा परकीय देशांकडून घेतं किंवा अंतर्गत कर्ज देखील घेतलं जातं. सार्वजनिक संस्थांकडून देखील कर्ज घेतलं जातं. तर मित्रांनो, त्यामध्ये प्राथमिक स्तरावरती सार्वजनिक कर्जाचे 2 प्रकार पडतात. ते कोणते कोणते ते आपण पाहूया. तर बघा, पहिला आहे अंतर्गत कर्ज आणि दुसरा आहे परकीय कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे काय? तर देशातील व्यक्ती, वित्तीय संस्था तसेच इतर ज्या संस्था आहेत त्या उभारलेल्या असतात, त्याला काय, त्यांच्याकडून जे कर्ज घेतलं जातं त्याला काय म्हणतात? अंतर्गत कर्ज असे म्हणतात. आणि ही कर्जे जी असतात ती विशिष्ट मुदतीसाठीची असतात.
म्हणजे 1 वर्ष काळाची असतील तर ती लघु मुदत झाली, 1 वर्ष ते 7 वर्ष असेल तर ती मध्यम मुदत झाली आणि 7 वर्षापेक्षा जास्त काळाची असेल तर ती दीर्घ मुदतीची कर्जे असतात. यामध्ये बाजार कर्जे, ट्रेझरी बिल्स या किंवा भारत सरकार काही विशिष्ट प्रतिभूती असते ते रिझर्व्ह बँकेकडे वर्ग करतात आणि त्यातून कर्ज उभारतात किंवा बिनव्याजी रुपया प्रतिभूती काही आंतरराष्ट्रीय संस्थांना विकून कर्ज उभारतात. या सर्व गोष्टी यामध्ये येतात. त्यानंतर परकीय कर्ज एक्सटर्नल डेट यामध्ये परकीय नागरिक, देश, परकीय वित्तीय संस्था, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था यांच्याकडून जे कर्ज घेतले जाते त्याला परकीय कर्ज असे म्हणतात. मित्रांनो, याचा आपण परकीय कर्जाचं एक डिटेलमध्ये पुढे येणाऱ्या चॅप्टर्समध्ये पाहूया. त्यानंतर शासनाची इतर देणी ही देखील कर्ज सरकारची देणी आहेत. तर शासनाची इतर देणीमध्ये काय येतं, जे भारत सरकार काय करतं, केंद्राच्या निधीमध्ये सार्वजनिक लोकलेख्या जे आहेत ते असतं. केंद्राच्या निधीमध्ये आपण सार्वजनिक लोकलेख्यांचा अभ्यास केला तर यातील रक्कम जी आहे ती शासन काय करतं, भारत सरकार वापरत असतं आणि कालांतराने ही रक्कम शासनाला काय करावी लागते, लोकांना परत करावी लागते. कारण या रकमा कोणाच्या असतात, जनतेच्या असतात. आणि भारत सरकारने लोकलेख्यांमधून निधी जो उचलला असतो तो कर्ज न म्हणता त्याला काय म्हटले जाते, देणी म्हणून संबोधले जाते. कारण त्या लोकलेख्यांमध्ये असतात, त्या भारत सरकार घेतं आणि त्या परत देतं, त्याला एक देणी म्हणून संबोधले जाते. यामध्ये आपल्याला काय काय येतं ते माहितीच आहे. भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय अल्पबचत निधी, सबसिडी पोटी दिल्या जाणाऱ्या ज्या प्रतिभूती आणि रिझर्व्ह बँकेकडील ठेवी यांचा समावेश यामध्ये होतो. तर मित्रांनो, आपण ही केंद्र सरकारची देणी देखील पाहिली. मित्रांनो, सार्वजनिक वित्त हा पाठ आपला इथे संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला या पाठावरचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहायची आहेत. हा एक महत्त्वाचा पाठ आहे. हा तुम्ही थोडा समजला नसेल तर पुन्हा एकदा बघा, तुम्हाला नक्की कळेल. आणि काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्रामच्या चॅनलवर विचारू शकता. तर मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरमध्ये यावरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.